ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून खासदार निलेश लंके हे आक्रमक झाले आहेत। 23 जून रोजी पारनेरमध्ये जनावरांसह चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळावा आणि सरसकट 2 लाख रुपयांची कर्जमाफी व्हावी या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी आणि विविध संघटनांनी आता आक्रमक पवित्रा घेतलाय। या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी पारनेर तहसील कार्यालयामध्ये प्रशासनाला अधिकृत निवेदन देण्यात आलं। सध्याची कर्जमाफी ही पूर्णपणे फसवी असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। याशिवाय पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी मेटाकुटीला आलाय। झोपलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी आता रस्त्यावरती उतरून आंदोलन करण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही, अशी भूमिका खासदार निलेश लंके यांनी मांडली आहे। दरम्यान 23 जून रोजी तीव्र आंदोलनाची हाक देण्यात आली। सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी येत्या 23 जून रोजी पारनेर तालुक्यामधून जाणारे सर्व रस्ते एकाच वेळी अडवून तीव्र रास्ता रोको करण्यात येणार आहे। विशेष म्हणजे या आंदोलनाच्या दरम्यान पारनेर तहसील कार्यालयावरती बैल, गायी, शेळ्या, मेंढ्या आणि कोंबड्यांसह सर्व जनावरं आणून अनोखं आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला। सरकारला जागे करण्यासाठी या आंदोलनामध्ये सर्वांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं, असं आवाहन खासदार निलेश लंके यांनी केलंय। तर प्रशासनाला निवेदन देताना तालुक्यातील सर्व सामाजिक संघटनांचे आणि शेतकरी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। शेतकऱ्यांच्या बाबत आज आंदोलन करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। तहसीलदारांना पत्र दिलं, त्या पत्रामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला बाजार नाही, जी कर्जमाफी दिली ती कर्जमाफी फसवी कर्जमाफी आहे। सरसकट शेतकऱ्यांना 2 लाख रुपये कर्जमाफी मिळाली पाहिजे। गॅसच्या दरवाढीचा विषय असो, पेट्रोल असो, डिझेल असो, अशा बाजारभावाच्या वाढीच्या संदर्भात किंवा शेतीमालाला बाजार नाही, या सर्व प्रश्नांच्या बाबत आज फक्त निवेदन दिलं। तर येत्या 23 तारखेला आम्ही सर्व या ठिकाणी पारनेर तालुक्यातून जाणारे सर्व रस्ते एकाच टायमाला अडवले जातील आणि तहसील कार्यालयावर आम्ही पार बैल, गाया, गुरं, शेळ्या, मेंढे, बकरं, तुमचे कोंबड्यासहित आम्ही त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपात आंदोलन त्या ठिकाणी करणार आहे। कारण जर सरकारला जाग आणायची असेल तर आंदोलनाशिवाय आता पर्याय राहिलेला नाही। त्यामुळे माझी आपणाद्वारे माझ्या मतदारसंघातील तमाम शेतकऱ्यांना विनंती की आपण सुद्धा 23 तारखेला सर्वांनी उपस्थित राहावे आणि सरकारला जाग आणण्यासाठी आपण त्या ठिकाणी आवाज उठवावा ही आपणास विनंती करतो। आपला निलेश लंके। विनोद गायकवाड, सी24 तास, पारनेर।